श्री माधवानंद पेंडॉल साऊंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका, आथनी जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. श्री माधवानंद पेंडॉल साऊंड सिस्टीम अँड डेकोरेशन, कोट्टलगी तालुका, आथनी जिल्हा बेळगाव. लग्न कार्य आणि इतर शुभ समारंभासाठी संपर्क साधा. प्रोप्रायटर संतोष श्री माळी. मोबाईल नंबर 70 90 66 32 39. एक वेळ आवश्यक भेट द्या. रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे श्री महादेव देवाच्या यात्रेत दिनांक 15 रोजी कन्नड सामाजिक नाटक भाविकांची होणार गर्दी. रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे दिनांक 15 रोजी गावातीलच तरुणांनी कन्नड सामाजिक नाटक केले असून या नाटकासाठी उपस्थित राहावे असे आवाहन या ठिकाणी केले आहे. नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली या गावामध्ये. महाराष्ट्र व कर्नाटकाचे आराध्य दैवत असलेल्या श्री महादेव देवाची यात्रा आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. सलग 3 दिवस या ठिकाणी लाखो भाविक या यात्रेसाठी खास करून उपस्थित होतात. या यात्रेचे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे गावातील तरुण कार्यकर्ते दरवर्षी एक कन्नड नाटक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी सादर करतात. ते कन्नड नाटक पाहण्यासाठी हजारो लोकांची संध्याकाळी मोठी गर्दी असते. माझ्या समवेत ते सर्व तरुण या ठिकाणी थांबलेले आहेत. नाटकाचं नाव आहे मातू तप्पिद मैदनरू. असं एक कन्नडमधलं नाटक आहे. एक अतिशय पौराणिक नाटक दरवर्षी या भागामध्ये प्रसिद्ध या ठिकाणी केलं जातं. हे नाटक पाहण्यासाठी हजारो नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी खास करून उपस्थित राहतात. माझ्या समवेत नाटक या ठिकाणी सादर करणारे काही कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार. दर वर्ष ನೀವು ಇಲ್ಲಿ ನಾಟಕ ಸಾದರ ಮಾಡ್ತೀರಿ. ಈಗ ಸುಧಾ ನೀವು ನಾಟಕ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚಿರಿ. ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ नाटक ಬಗ್ಗೆ? सर, मी साईनाथ सुरेश शिरगोण. दरवर्षीप्रमाणे यात्रेसाठी एक सामाजिक आणि कौटुंबिक म्हणून हा एक नाटक आपण सादर करत असतो. तर हा उद्देश असा आहे की एक चांगलं मेसेज समाजाला जावं म्हणून गावातलं सगळे युवक मिळून आपापलं काम करत ज्यावेळी वेळ भेटतो त्यामध्ये असं प्रॅक्टिस करून वगैरे सादर करतो आम्ही. तुम्ही काय करता व्यवसाय? तर मी एक इंजिनियर आहे. इंजिनियर असून सुद्धा तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीनं जे नाटक असतात त्यामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे. काय कसं वाटतं तुम्हाला? सर, ते पहिल्यापासूनच आलेलं आहे आमच्या गावात. ऍक्च्युअली ज्येष्ठांपासून करतच आलेलं आहे. फक्त हा एक छंद आहे आणि महादेवाची यात्रा चांगलं हो हा एकच वारसा पुढे तुम्ही नेलाय. हो. नमस्कार. माझ्या समवेत या ठिकाणी आणखीन एक कलाकार आहेत. त्यांना आपण कन्नड मधनं विचारूया कशा पद्धतीने नियोजन. नमस्कार. ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಮದಾಸ್ ಅಂತೆ. ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಒಂದು ಉತ್ಸುಕತೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಹವ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಇದ್ದು ಊರಿನಲ್ಲಿ ಮಾಡ್ರನ ಒಂದು ಅದಕ್ಕೊಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಸಿಗತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡೋದು. ಮಂದಿದ ರಿಸ್ಪಾನ್ಸ್ ಹೆಂಗ್ ಸಿಗ್ತದ್ರಿ? ಚಲೋ ಸಿಗ್ತೈತ್ರಿ. ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಆದ್ರಿ ನಾಟಕಗಳು? ಈಗ 9 ಮಂದಿ ಇದೀವ್ರಿ. 9 ಮಂದಿ ಮಾಡ್ತೀರಿ. ಇದರದೆಲ್ಲ ನಾಟಕ ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಅರ್ಬಿ ಬೇಕು, ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಜ್ ಬೇಕು, ಎಲ್ಲ ಖರ್ಚಿಂದ ಅದು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಮಂದಿ ಮದತ್ ಮಾಡ್ತದ್ರಿ? ಮಂದಿ ಮದತ್ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ. ಕಮಿಟಿ ಸಹಕಾರ ಹೆಂಗಿರ್ತದ? ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಹಕಾರ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ ಕಮಿಟಿ ಅವರೆಲ್ಲ. ಮಂದಿನೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ. ನಮ್ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲ ಚಲೋ. ಏನ್ರಿ ನಾಟಕ ಹೆಸರು ಏನು? ಮಾತು ತಪ್ಪಿದ ಮೈದನವರು, ಅರ್ಥಾತ್ ಗೌಡನ ಗತ್ತು ರೈತರ ತಾಕತ್ತು. ಯಾವಾಗದ್ರಿ ನಾಟಕ? 15ನೇ ತಾರೀಕು 7ನೇ ತಿಂಗಳು 2026 ವಾರ ಬುಧವಾರ ದಿವಸ. ओके ओके ओके. नमस्कार. नमस्कार सर. ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಿರಿ ನಾಟಕದ? माझं नाव श्रीधर हिरगोंड आहे. तुमची काय भूमिका आहे तुमच्या नाटकामध्ये? माझं भूमिका कथानायकाचं आहे. आता तुम्ही ते इंजिनियर्स आहेत ना, त्यांनी व्हिलनचा रोल केलात. दुसरा रामदास संती हा शेतकरी आहे. तो पण शेतकऱ्यांच्या कथानायकाच्या भूमिकेमध्ये आहे. आम्ही गावात हे पहिल्यापासून परंपरा चालत आलाय. तो परंपरा खंडित पडू नये म्हणून आम्ही जसं कलाकार तरुण आहे तसं आमचं नाटक कमिटीचे सर्व मालक वगैरे आहेत ना, त्यांनी पण तरुणच आहेत. तरुणांच्या हातात आहे सध्या. हा, तरुणांच्या हातात आहे. आम्ही फक्त पात्रधारी करतो, पात्र आणि नाटकचं आमचं काम करतो. पण बाकीचं सगळं पाठीमागचं बॅकग्राऊंड पूर्ण सांभाळायचं, ते स्टेज सांगायचं, ते पूर्ण होल अँड साऊंड, ते आमच्यापेक्षा त्यांना कष्ट जास्त असतंय.
आम्ही हे नाटक दरवर्षी करतो. आमचं हे नाटक उद्या बुधवारी रात्री 9 वाजता आमचं कार्यक्रम चालू होतोय. सर्वांना आव्हान करते तुम्ही नाटक हो, बघायला? नाटक बघायला सर्वांनी यावं आणि आपल्याच मुलांनी केलेला हा कला आपण डोळ्याने पाहावं. आणि लोकांचा रिस्पॉन्स गेल्या वर्षापासून आम्ही हे तरुण मुलं करत असताना हा दुसरा वर्ष आहे. पहिल्यांदा पूर्वी पण करत होते, तसंच आम्ही हे परंपरा खंडित पडू न देता चालू केलोय. त्याला रिस्पॉन्स चांगलं मिळतंय आणि आमचं यात्रा दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा चांगलं होत आहे. ओके. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.